आपण मॅक्झिमम मिनिमम बघितला, मॅक्झिमम मिनिमासाठी आपण डबल डिफरन्शिएशन शिकलो. डबल डिफरन्शिएशन पॉझिटिव्ह तर मिनिमा, डबल डिफरन्शिएशन निगेटिव्ह मॅक्सिमा. ठीक आहे. चेन रूल मध्ये काय होतं, मधल्या फंक्शनचं डबल डिफरन्शिएट करत होतो, मधल्या फंक्शनचं. आता आपण काय बघणार, पार्शियल डिफरन्शिएशन. मग अगोदर आपण डिफरन्शिएशन बघितलं, आता पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे नेमके फरक काय होतो ते आपण समजू. बघा, आपण या असं म्हणायचो y बरोबर काय, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 असं काहीतरी असेल, तर याला डिफरन्शिएट कशाने करू रे, पटकन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल, हे तर माहिती ना. मग काय केलं तुम्ही, dy बाय dx लिहिलं, बरोबर की नाही. इथं काय लिहिलं 2x आणि इथं काय लिहिलं तुम्ही 2. काय डाऊट आहे, हे झालं नॉर्मल डिफरन्शिएशन. हे काय झालं तुमचं नॉर्मल डिफरन्शिएशन, हे शिकलो ना आपण नॉर्मल. आता नॉर्मल म्हणजेच पार्शियल, म्हणजेच काय, y बरोबर आहे, y च्या ऐवजी मी दुसरं नाव बदलतो p. p बरोबर आहे एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस एक्स वाय झेड स्क्वेअर असं काही. आता याला कशाने करू, आता याला कशाने करायचं, प्रॉब्लेम झाला ना. आता आपलं कळालं झालं, एक्स ने केलं तर वाय आणि झेड ला कॉन्स्टंट टर्म कन्सिडर करावं लागेल. जसं अगोदरच्या याच्यात काही डाऊट होता का तुम्हाला, व अगोदरच्या याच्यात काही डाऊट नाहीच राहिला, पण कालच्या याच्यात येता येता काय लक्षात आलं, मी एक्स ने करू की वाय ने करू की झेड ने करू. जर मी एक्स घेतलं तर वाय आणि झेड कॉन्स्टंट ठेवावं लागेल, जर झेड घेतला तर एक्स आणि वाय कॉन्स्टंट ठेवावं लागतंय. म्हणून इथं कॉन्सेप्ट येते पार्शियल डिफरन्शिएशन. तर काय कोणती कॉन्सेप्ट येते, पार्शियल डिफरन्शिएशन. म्हणजे हेच आपण जे केलं तेच आहे. याला जर मी एक्स ने डिफरन्शिएट केलं तर वाय काय होईल तुमचा कॉन्स्टंट, झेड काय होईल कॉन्स्टंट, असतेच आहे. पण प्रत्येक वेळेस मला तीन तीन पद्धतीने मला सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय, मी याला काय करणार, डेल पी, हा पार्शियल डिफरन्शिएशन असे दाखवतो. डेल, त्याला काय म्हणतात डेल, डेल पी बाय डेल एक्स, डीपी बाय डीएक्स. तसं काय होणार आहे, तर पार्शियल साठी काय यूज करतो आपण, डेल, डेल पी बाय डेल एक्स. काय सांगितलं, एक्स ने डिफरन्शिएट करायचंय, डिफरन्शिएबल कोण आहे, एक्स आहे, म्हणजे काय उरलं फक्त वाय प्लस इथं किती होणार आहे, हा काय पूर्णपणे काय ऍक्ट होईल कॉन्स्टंट, वाय स्क्वेअर आणि झेड आहे काय ऍक्ट होईल कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेतो 0. सेम चालू आहे, फक्त याला पार्शियल नाव दिलंय. आणि काय केलं, तीन तीन टर्म्स येत होते, दोन दोन येत होते, आणि व्हेरिएबल्स किती होते तुमचे 2, म्हणून आपण काय केलं सेपरेट सेपरेट केलं. हा इथं काय होईल, एक्स ने एक्स आहे म्हणजे काय उरेल वाय झेड स्क्वेअर, म्हणजे काय उरलं तुमचा वाय प्लस वाय झेड स्क्वेअर. काय डाऊट आहे. सिमिलरली त्यालाच काय करा, डेल पी बाय डेल वाय करा. आता कशाने डिफरन्शिएट करतो आपण, वाय ने. कशाने डिफरन्शिएट करतो, वाय ने. मग वाय ने केलं तर काय उरेल, एक्स उरेल. इथं काय उरेल, वाय स्क्वेअर आहे ना, वाय स्क्वेअरचं काम जाईल 2y, आणि काय उरेल तुमचा झेड प्लस इथं काय उरेल वाय डिफरन्शिएबल आहे, वाय काय करून जाईल एक्स आणि झेड स्क्वेअर. कळालं का. सिमिलरली आता कशाने करणार, डेल पी बाय डेल झेड, डेल पी बाय डेल झेड. चला डेल पी कशाने करायचं, झेड ने, हे किती होऊन जाईल 0. हे काय ऍक्ट होईल कॉन्स्टंट ना, एक्स आणि वाय काय ऍक्ट होईल कॉन्स्टंट, कारण की डिफरन्शिएबल कोण आहे झेड आहे, झेड नाही आहे, झेड नाही तर बाकी सगळे काय ऍक्ट होतील कॉन्स्टंट. आणि इथं किती होईल प्लस झेड ने करायचं, झेड तर कॉन्स्टंट आहे, झेड कॉन्स्टंट होतं, झेड व्हेरिएबल आहे, झेड काय होईल फक्त काय उरलं वाय स्क्वेअर प्लस इथं काय होईल एक्स आणि वाय आणि झेड स्क्वेअरचं काम जाईल 2z, 2xyz, म्हणजे काय उरलं तुमचं वाय स्क्वेअर प्लस 2xyz. काय डाऊट आहे, समजलं. पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय होतं, पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय वेगळं काही नाहीये. पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय आहे, जे पण टर्म आहे त्याला आपल्याला डायरेक्टली सांगता येत नव्हतं की तो डिफरन्शिएबल कोणासोबत आहे, म्हणून आपण काय करायला लागलो, त्याला वेगवेगळ्या टर्म्सनी आपण काय करायला लागलो, डिफरन्शिएट करायला लागलो. त्यालाच काय म्हटलं आपण पार्शियल डिफरन्शिएशन. फरक कळाला का नॉर्मल डिफरन्शिएशन आणि पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये. याच्यामध्ये सुद्धा प्लस आहे, वरच्याच्यात पण प्लस आहे, पण याच्यामध्ये पार्शियल का म्हटलं, कारण इथं आपल्याला कळतच नव्हतं कशाने करू, म्हणून आपण प्रत्येकाने जेवढे पण व्हेरिएबल दिले, जेवढे पण डिफरन्शिएबल दिलेत, त्या प्रत्येकाला मी काय केलं, आता इथं 3 टर्म्स होते म्हणून मी 3 ने केलं. इथं जर 4 टर्म्स असतील मी 4 ने केलं असतं, 2 टर्म्स असतील तर मी 2 टर्म्स केले असते. काय डाऊट आहे, पार्शियल डिफरन्शिएशन कळालं. आता जेव्हा तुम्ही पुढे पुढे जातात तेव्हा तुम्हाला पार्शियल डिफरन्शिएशनची गरज पडते. आता पार्शियल डिफरन्शिएशनची कुठं गरज पडणार आहे, जसं की एक फॉर्म्युला तुम्हाला येणार आहे पुढे जाऊन, E इज इक्वल टू काय, dv बाय dx.
पोटेन्शियल अपॉन डिस्प्लेसमेंट, पोटेन्शियल अपॉन डिस्प्लेसमेंट, त्याला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल अपॉन डिस्प्लेसमेंट काय म्हणतो आपण? काहीतरी म्हणायचं त्याला, काय म्हणायचं? अवघड आहे रे तुमचं, अवघड आहे. पोटेन्शियल अपॉन डिस्प्लेसमेंट काय असतं? पोटेन्शियल ग्रेडियंट. चला, इथून मी म्हटलं ई बरोबर काय? डीव्ही बाय डीएक्स, डीव्ही बाय डीएक्स. मला जर इलेक्ट्रिक फील्ड जर काढायचं असेल, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट, व्ही म्हणजे पोटेन्शियल आणि एक्स म्हणजे, पण जर तुम्हाला असं दिलं असेल व्ही बरोबर, क्वेश्चन बघा, व्ही बरोबर एक्स स्क्वेअर वाय, फक्त एक्स स्क्वेअर वाय दिलं तुम्हाला, आणि ऍट 2,1 असं काय दिलं. फाइंड ई, फाइंड काय करून द्यायचं मला? ई. प्रॉब्लेम आहे काय काय आता ते समजू. फाइंड काय करून द्यायचं? आपला ई काढून द्यायचं आहे. आता मी बघितलं मला काय पाहिजे? डेल व्ही बाय डेल एक्स पाहिजे. मी बघितलं इथं एक्स स्क्वेअर आणि इथं वाय, म्हणजे याला मला एक्स ने पण डिफरेंशिएट करावं आणि वाय ने पण डिफरेंशिएट करावं. म्हणून मी काय केलं? पहिल्यांदा एक्स ने केलं, डेल व्ही बाय डेल एक्स. कळालं का? डेल व्ही बाय डेल एक्स केलं, डेल व्ही बाय डेल एक्स केलं तर काय जाईल? डिफरेंशिएबल कोण आहे? एक्स आहे, तर काय जाईल? 2xy. आणि एक्स सोबतचा आहे म्हणून पुढे जाऊन आपण काय लावत असतो? आय कॅप. एक्स साठी काय यूज करणार आपण? आय कॅप. आय कॅप, याला आय कॅप म्हणतात ना, आयच्या वरती काय टोपी म्हणून काय आय कॅप. आय कॅप कोणासाठी यूज करतो मी? एक्स ऍक्सिस दाखवण्यासाठी. जे कॅप कोणासाठी दाखवणार आहे? वाय ऍक्सिस साठी. आणि के कॅप कोणासाठी दाखवणार आहे? झेड ऍक्सिस साठी. कळालं का? आता मी पुढे आय कॅप जे कॅप लावत असेल तर काय समजून घ्यायचं? कळालं? सिमिलरली काय म्हणणार तुम्ही? डेल व्ही बाय डेल वाय, डेल व्ही बाय डेल वाय. वाय डिफरेंशिएबल म्हणजे काय उरलं? फक्त एक्स स्क्वेअर आणि काय लिहिणार तुम्ही? जे. आता E इज इक्वल टू, हे एक्झाम्पल मी तयार करतोय तुमच्यासाठी, अदरवाईज तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दिसायला सुरुवात होईल. ई काढायचंय, मला माहित झालं ई काय? एक्स सोबत पण आहे आणि वाय सोबत, दोघांची काय करणार मी? सरळ सरळ ऍडिशनच करावं लागेल ना, ई एक्स आणि ई वाय. ई काय भेटलं मला? ई एक्स ना, आणि काय भेटलं मला? ई वाय. दोघांची काय करायचे? सरळ सरळ ऍडिशन करायचे. चल, ई एक्स ची व्हॅल्यू किती आली? 2xy आय कॅप प्लस एक्स स्क्वेअर जे कॅप. याला ही झाली माझी इलेक्ट्रिक फील्ड. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, इथं काय सांगितलं त्यांनी? 2,1 दिले ना, 2,1 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू टाकायचे 2 आणि वाय ची व्हॅल्यू टाकायची आपला 1. चला मग काय? 2 एक्स ची व्हॅल्यू टाकायची 2, वाय ची व्हॅल्यू टाकायची 1. कळालं का? प्लस आय कॅप राहिलं, आय कॅप प्लस एक्स ची व्हॅल्यू टाकायची 2, 2 चा काय? स्क्वेअर आणि काय? जे कॅप. पटकन बघा, 2 × 2 4, 4 आय कॅप प्लस 2 × 2 4 जे कॅप. कळालं का? 4 जे कॅप. आणि पुढे जाऊन मी शिकवणार आहे, म्हणजे वेक्टर चालू झाला का तेव्हा कोएफिशियंटची स्क्वेअरची ऍडिशन करायची असते. कोएफिशियंटची स्क्वेअरची इथं 2 टर्म आहे म्हणून इथं 2 घेतले. 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती होणार आहे? 16 प्लस 16. म्हणजे काय केलं मी? 16 ला कॉमन काढलं तर काय झालं? 1 प्लस 1. 4 बाहेर आला आणि काय राहिला? रूट. 16 बाहेर आला, 16 बाहेर आला काय झाला? 4 झाला आणि 1 प्लस 1 किती झाला? रूट 2. काय डाऊट आहे? समजला? पार्शियल डिफरन्शियल मध्ये कुठं गडबड व्हायला लागली? पार्शियल डिफरन्शियल मध्ये कोणताही टर्म कसा पण येणार आहे फक्त त्याला तुम्हाला फील करता आलं पाहिजे. आता मी फक्त पहिल्या एक्झाम्पल साठी मी काय केलं? एकच म्हणजे 2च टर्म ठेवले. आता मी काय करणार आहे? मल्टिपल टर्म्स आणणार आहे. प्रोसेस कळाली का काय करतोय आपण? सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघ, मी जर असं म्हटलं व्ही बरोबर काय? एक्स स्क्वेअर आय कॅप प्लस वाय स्क्वेअर झेड जे कॅप प्लस याला एक्स स्क्वेअर वाय कॅप आणि झेड कॅप म्हणण्याच्या ऐवजी मी डायरेक्ट लिहितो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झेड प्लस झेड एक्स. ठीक आहे, असं काहीतरी टर्म आहे.
आणि याचं मला काय करून द्यायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड काढून द्यायचं. काय काढून द्या आपल्याला, हे पोटेन्शियल दिलेलं आहे. एक क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला असाच आहे, ई इज इक्वल टू डीव्ही बाय डीएक्स, असं प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला येणार आहे का, नाही. तुम्हाला कळलं पाहिजे तिथं कोणाला शी डिफरन्शिएट, मग एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे, आपण डायरेक्ट घेतो आपण. ई काढून द्यायचं आहे. ई काढून देताना त्यांनी सांगितलं ऍट 1 1 2 1 1 2 किंवा असं 1 2 3 घेऊ, म्हणजे कसं तुम्हाला कुठं काय टाकलं फिल्टर होईल. 1 2 3 घेतलं, ठीक आहे. 1 2 3 घेतला. चला, तुम्हाला तर कळलंय ना. ही काढायचंय तर याला काय करणार, पहिल्यांदा डेल व्ही बाय डेल एक्स करणार ना. पटकन करा. किती होणार आहे, 2x होईल. इथे किती होईल, प्लस 0 होईल ना. प्लस काय होईल, 0 होईल. प्लस काय होईल, z होईल. म्हणजेच काय होईल तुमचं 2x प्लस z आय कॅप, बरोबर की नाही. x सोबत केलं म्हणून काय केलं, आय कॅप. आपण इथंच टाकून द्यायचं व्हॅल्यू डायरेक्ट, नंतर करत करण्यापेक्षा. हा, किती x ची व्हॅल्यू टाकायची 1, 2 इंटू किती 1. ही स्टेप मी नंतर केली, ती आता मी अगोदर करून घेतो, काय फरक पडत नाही. 2 इंटू प्लस 1 आणि z ची व्हॅल्यू किती घ्यायचे 3 आय कॅप, म्हणजे किती झालं तुमचं 2 आणि किती 5 आय कॅप. डेल व्ही बाय डेल एक्स, काय डाऊट आहे, डेल व्ही बाय डेल एक्स. सिमिलरली आपण काय करणार, डेल व्ही बाय डेल वाय करणार. डेल व्ही बाय डेल वाय करायचंय म्हणजे यालाच डिफरन्शिएट करायचं. हे किती होणार आहे 0 प्लस हे किती होणार आहे 2yz, वाय स्क्वेअर आहे ना, 2yz प्लस किती 0, म्हणजे काय उरलं तुमचं 2yz उरलं, बरं की नाही. y ची व्हॅल्यू किती घ्यायची 2 आणि z ची व्हॅल्यू किती घ्यायची 3, म्हणजे किती 2 किती 3, म्हणजे किती झालं बेदुनी 4 4 त्रिक 12 12 आय कॅप, सॉरी 12 जे कॅप कवर घेतोय, हा वाय ऍक्सिस केलेला आहे म्हणून. डेल व्ही बाय डेल झेड, आता डेल व्ही बाय डेल झेड. चला, हे किती होईल 0 प्लस किती होईल वाय स्क्वेअर प्लस किती होईल एक्स, बरोबर की नाही. मग काय उरलं तुमचं आता वाय स्क्वेअर प्लस एक्स. वाय ची व्हॅल्यू किती घ्यायची 2, म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची 1, म्हणजे किती झालं 5. कळलं का. मग आपल्याला माहिती आहे ना फायनली आउटपुट काढायचं आहे. ई बरोबर काय, ई एक्स आय कॅप प्लस ई वाय जे कॅप प्लस ई झेड के कॅप. हे माहिती आहे तुम्हाला. हे काय तुमचं ई एक्स आलेलं आहे, हे काय आलं तुमचं ई वाय आलेलं ना, आणि हे काय आलं तुमचं ई झेड, हे काय के कॅप. काय डाऊट आहे, हे स्टँडर्ड क्वेश्चन म्हणायचं म्हणून मी डायरेक्टली फॉर्म्युला बेसिसवर दाखवलं. अदर तुम्हाला कोणताही डिफरन्शिएबल आला तरी तुम्हाला काढता आलं पाहिजे पार्शियल डिफरन्स. हा, ई एक्स ची व्हॅल्यू किती आहे, ई एक्स ची व्हॅल्यू किती 5 आय कॅप प्लस हे किती आहे 12 जे कॅप, हे किती आहे प्लस 5 के कॅप. आता याचं मॅग्निट्यूड जर काढायचं असेल, मॅग्निट्यूड काय असतं ते नंतर कळेल. याचं काय करणार, कोएफिशियंटची स्क्वेअरची ऍडिशन करणार. कळालं का. मग किती होणार आहे 25 प्लस 144 प्लस 25, म्हणजे किती झाले 50 प्लस 144, म्हणजे किती झाले 4 झाले, 5 आणि 4 9 झाले 194. 194. मग तुम्ही त्याचं स्क्वेअर रूट वगैरे काढू शकता ना, ते स्क्वेअर रूट. ठीक आहे, कळालं का, समजलं का. पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे नेमके बेसिक काय डिफरन्स झालेला. पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये काय झालं, त्याच टर्म्सला मी एक्स ने पण डिफरन्शिएट केलं, वाय ने पण केलं आणि झेड ने पण केलं. का बरं केलं, का बरं केलं, टाइमपास करायसाठी. हा, एका डिफरन्शिएबल केलं तर बाकी सगळे काय व्हायला लागतात, कॉन्स्टंट होतात. ते होऊ नये म्हणून आपण काय केलं, नॉर्मल मध्ये काय होतं एकच डिफरन्शिएबल राहत होतं, बाकी सगळे काय होत होते कॉन्स्टंट. इथं तसं आहे का, इथं काय मल्टिपल डिफरन्शिएबल आहे म्हणून आपण काय करतो मल्टिपल टाइम त्याला वेगवेगळ्या टर्म्सने डिफरन्शिएट करतो. त्यालाच काय म्हणतो आपण पार्शियल डिफरन्शिएशन. कळालं, ठीक.